हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. तर आखाड सुरू झालेला आहे आणि आपण आखाड तळून घेऊया. तर त्यासाठी मी इथे बाजरीच्या कापण्या करायला घेतलेल्या आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे कापण्यांना. तर त्यासाठी इथे लागणारं साहित्य आपण बघूया. मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. 3 वाटी इथे प्रमाण घ्यायचं आहे. सध्या 1 वाटी घेतलेलं आहे आणि आणखी 2 वाटी इथे घ्यायचे आहे. त्याच वाटीच्या प्रमाणाने इथे मी गूळ किसून घेतलेला आहे आणि थोडं मीठ ॲड करायचं आहे. तुम्ही वाटलंच तर त्यामध्ये विलायचीसुद्धा ॲड करू शकता आणि गव्हाचं पीठसुद्धा ॲड करू शकतात. पण मला ह्या कापण्या कडक आवडतात, खुसखुशीत आवडतात, म्हणून मी फक्त बाजरीचंच पीठ इथे घेतलेलं आहे. 3 वाटी प्रमाण आहे. आता इथे आपण गुळाचा पाक तयार करायचा आहे. गुळणी जे म्हणतो आपण ते. त्याच वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी गूळ घेतला. त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. हे प्रमाण कापण्यासाठी इथे योग्य आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुळणी इथे आपलं तयार करायचं आहे. एकदम गुळ इथे वितळू द्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे. इथेच तुम्ही विलायची ॲड करू शकता, पण विलायची मला आवडत नसल्यामुळे मी विलायची स्किप केलेली आहे. आणि आता हे जे गुळणी आहे ते गार करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं इथे हे जे गुळणी आहे ते ॲड करायचं आहे आणि उंडा इथे आपला मळून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. आमच्याकडे महिना हा 3 वेळेस तळतात आणि पहिल्या वेळेला मी तरी कापण्याच बनवते. बघू शकता अशा प्रकारे इथे आपलं हे जे कणिक आहे ते व्यवस्थित उंडा इथे मळून घ्यायचा आहे. जास्त पातळही करायचा नाही आणि घट्टही बनवायचा नाही. एकदम मऊसूत असा उंडा इथे तयार होतो. बघू शकता एकदम व्यवस्थित प्रमाण इथे टाकल्यामुळे उंडा व्यवस्थित नरम आलेला आहे आणि घट्टसर मळलेला आहे. इथे एक पोळीच्या आकाराचा उंडा आपल्याला इथे घ्यायचा आहे. थोडंसं त्याला तेल लावायचं आणि पोळीसारखंच इथे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. मी याला पीठ लावलेलं नाही. पीठ आपण समोरही लावू शकतो. जोपर्यंत तेल लावून लाटता येईल तोपर्यंत लाटायचं. वाटलंच काही तर मग इथे आपण थोडंसं पीठ लावू शकतो याला आणि पीठ लावून इथे व्यवस्थित पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे. बघू शकता इथपर्यंत तेल लावून लाटता आलं. मग आता इथे थोडं पीठ लावलेलं आहे आणि हलकी अशी जाडसर पोळी इथे लाटून घ्यायची आहे. जास्त पातळसुद्धा इथे पोळी ही लाटायची नाही आहे, कारण पातळ लाटल्याने काय होतं तर ज्या आपल्या कापण्या ज्या आहेत त्या एकदम अशा कडक बनतात. इथे मी बाजरीचंच पीठ का बरं ॲड केलं तर ह्या ज्या कापण्या आहेत त्या खुसखुशीत आणि कडक अशा लागतात. गव्हाचं पीठ जर का टाकलं तर त्या नरम पडू शकतात आणि वाक्कस होऊ शकतात. त्यामुळे मी सहसा गव्हाचं पीठ इथे मी वापरत नाही. आता हे तीळ जे आहे ते तीळ इथे व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे तीळ इथे आपले टाकून झालेले आहे. आता हे तीळ चिटकून राहावं यासाठी आपल्याला आणखी थोडं इथे लाटून घ्यायचं आहे आणि या पोळीला आता या चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित असे लंबे लंबे काप पाडून घ्यायचे आहे. बघू शकता इतकी जाड इथे मी पोळी लाटलेली आहे आणि लंबे लंबे काप आता इथे करायचे आहे. ह्या कापण्या खायला एकदम खुसखुशीत आणि कडक मस्त लागतात. गोड आहे. बघू शकता या साईडने सुद्धा आपल्याला कट करायचं आहे आणि इकडून थोडे असे तिरकस काप मारायचे आहेत. तर इथे आपल्याला ज्या कापण्या आहेत त्या शंकरपाळ्याच्या साईजच्या नाही करायच्या आहे. थोड्या मोठ्याच घ्यायच्या आहे. कापण्या ह्या थोड्या मोठ्याच असतात आणि इथे असे तिरकस काप मारले की इथं त्या कापण्यांना आकार छान येतो. बघू शकता अशा प्रकारे इथे कापण्या आपल्या कट करून झालेल्या आहेत आणि ह्या आता एकदम हलक्या इथे निघतात, चिटकून बसत नाही. बघू शकता तेल इथे घेतलेलं आहे. तेलसुद्धा मी इथे मध्यम आचेवर तापवून घेतलेलं आहे. जास्त तेल इथे कडक करायचं नाही आणि कमीही ठेवायचं नाही आहे. तेल व्यवस्थित तापलं म्हणजे कापण्या व्यवस्थित तळता येतात.
आणि आतमधून सुद्धा त्या व्यवस्थित होतात. असं नाही की वरतून झाल्या कलर आला म्हणजे झालं, त्या आतून कच्च्या राहू शकतात. त्यामुळे मध्यम आचेवरती तेल तापवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्या कापण्या इथे छान मंद आचेवर तळून घ्यायच्या आहे. बघू शकतात कापण्यांना इथे किती सुंदर कलर आलेला आहे. आणि ह्या इथे आपल्या ताटामध्ये काढून घेऊया आणि आणखी परत उरलेल्या ज्या कापण्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. बघू शकतात खायला ह्या इतक्या सुंदर लागतात ना, खूपच मस्त. आणि अशाच प्रकारे आपण आणखी परत कापण्या इथे एक खट्टी बनवून घेणार आहोत. एकदम बनवून घेतल्या म्हणजे तळायला सोप्या जातात. जाडसरच पोळी इथे लाटून घेतलेली आहे थोडी आणि तीळ जे आहेत ते व्यवस्थित इथे टाकून घ्यायचे आहेत. तिळाने काय होतं तर याला छान असा कलर येतो. कापण्या तळल्यावर आपल्या अशा थोड्या लालसर होतात आणि हे जे तीळ टाकले त्यामुळे ते उठून दिसतात त्यावरती एकच नंबर. अशाच प्रकारे इथे पोळी लाटून घेतलेली आहे आणि सगळ्या कापण्या आपल्या इथे तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे तळायला त्या सोप्या जातात. आणि उभे कट केले, थोडे तिरकस कट मारले. बघू शकतात इथे अशा प्रकारे आपल्या कापण्या सगळ्या कापण्या इथे तळून घ्यायच्या आहे. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझे आणखी कोणत्या रेसिपीज बघायला आवडेल हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. बघू शकतात आपल्या कापण्या इथे बनवून रेडी आहेत. आणि ह्या कापण्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि हा आखाड तुम्हीही तळा बरं का. भेटूया नवीन रेसिपीज सोबत.